केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जुलै महिन्यामध्ये महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत। जुलै महिन्यामध्ये महाराष्ट्र भाजपची पुण्यात 2 दिवसीय महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। 13 जुलैला प्रदेश पदाधिकारी बैठक आणि 14 जुलैला कार्यकारी समितीची बैठक होणार आहे। 4000 भाजप पदाधिकाऱ्यांना या बैठकीचं निमंत्रण दिलं गेलंय। केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यासाठी उपस्थित राहतील अशी शक्यता आहे। प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून अपडेट्स घेणार आहोत। ओम, काय नेमकं नियोजन असू शकतं अमित शहा यांच्या या महाराष्ट्र दौऱ्याचं आणि कुठले मुख्य मुद्दे असतील या बैठकांसंदर्भातले? अगदी आपण पाहू शकतो लोकसभेनंतर महाराष्ट्राकडे भाजपने विशेष लक्ष दिले। त्यातलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी सुद्धा महाराष्ट्र विधानसभेकडे सर्वार्थानं लक्ष दिल्याचं पाहायला मिळतंय। दिल्लीत अनेक महत्त्वपूर्ण बैठका देखील मागच्या काही दिवसांमध्ये घडल्या। त्याचाच एक भाग म्हणून अमित शहा जे केंद्रीय गृहमंत्री आहेत ते पुढच्या महिन्यामध्ये महाराष्ट्र दौऱ्यावरती येत आहेत। या संदर्भात आपण काही दिवसांपूर्वी बातमी देखील दिली होती। 13 आणि 14 जुलैला पुण्यामध्ये भाजपची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील मुद्द्यांवरती चर्चा होईल। 13 तारखेला प्रदेश पदाधिकाऱ्यांची तर 14 जुलैला विस्तारित म्हणजे नेते आणि पदाधिकारी यासोबतच अमित शहा यांची एक मोठी बैठक या ठिकाणी होईल। या बैठकीमध्ये सर्वार्थानं सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा होईल आणि या बैठकीनंतर खऱ्या अर्थानं भाजप महाराष्ट्रात विधानसभेसाठी कामाला लागेल असं कळतंय। अमित शहा या बैठकीला उपस्थित असतील अशी माहिती सुद्धा भाजपकडून मिळते। अद्याप त्यांच्या उपस्थितीबद्दल कुठेही शेड्यूल आलेलं नाही, मात्र ते या बैठकीत हजर राहतील अशी माहिती सुद्धा मिळते। निश्चित ओम, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।